सकाळचा 8-9चा सुमार असेल. लष्कर तळावरून पाण्याच्या घागरी कावडी गावाकडे येत होत्या. बांगाची 4 कौलारू घरं धूर ओकत होती. 2-3 मरतुंगडी कुत्री इकडे तिकडे हिंडत होती. येरवाळी निघालेली ढोरराखी पोरं कोवळ्या उन्हात हुडदुड्या मारत होती. सगळ्या गावचा आळस अंगात घेऊन उठलेला तायापा मांगाचा पोरगा तळ हातावर आकुंडीची मिश्री चुरडत घरासमोरच्या मोठ्या दगडावर बसला होता. सुजलेल्या डोळ्यांनी उघडझाप करीत दिवस किती वर आला आहे याचा अंदाज घेत होता. उशिरा उठतो म्हणून सकाळपासून तणतणत असलेली त्याची आई अजून बडबडतच होती आणि तायापाचा पोरगा ते शांतपणे ऐकून घेत होता. रेड्यावर पाऊस पडावा तसं. अचानक त्याची नजर खाऱ्या विहिरी जवळून गेलेल्या रस्त्यावर गेली. कुत्री का भुंकत आहेत हे तो पाहू लागला आणि त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. पुन्हा एकदा त्याने डोळे ताणून पाहिले आणि मग तो झटक्यात उठून उभा राहिला. तंबाखूची पक्की झाडावी तशी त्यानं तळ हातातली मिश्री झाडली आणि दातावरून बळेच बोट फिरवत तो विहिरीकडे पाहू लागला. आणि त्या रस्त्यावर काहीतरी पाहून तो क्षणभरही न थांबता एकदम घरात पळाला. मिश्रीच्या करकट्या तोंडानं त्यानं बाला घाबऱ्या गुबऱ्या हाक मारली. चुलीपुढं चहा घोटत बसलेल्या बाच्या कानात तो काहीतरी कुजबुजला. तशी त्याची म्हातारी देखील कपाळावर आट्या चढवून त्या दोघांकडे पाहू लागली. तेव्हा तायापानं पोराला विचारलं, खरं म्हणतोयास काय? तर काय, म्या डोळ्यानं नीट बघितलंय. मग र आत्ता. पुन्हा त्याचा पोरगा त्याच्या कानात कुजबुजला आणि तायापा मान हलवीत गडबडीनं बाहेर पडला. म्हातारीनं न राहून विचारलं, का र? तुला काय करायचं? तू उद्योगाला लाग तुझ्या. तायापाच आईला दरडावून बोलला आणि म्हातारी खुडूक कोंबडीगत गप्प बसली. वैलावरच्या पात्यातून पाणी घेऊन दाज्या पुन्हा पहिल्या दगडावर आला आणि कासांडी हातात तशीच घेऊन पुन्हा एकदा विहिरीच्या रस्त्याकडे पाहत राहिला आणि मग लगेच आजूबाजूला गडबडीनं पाहत चुळा भरू लागला. पायाच्या टाचा घासून मग त्याने पाय चांगले नीट धुतले आणि घरात कासांडी आपटून धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसीत भीमाच्या घराकडे धावला. भीमा सोप्यात फेऱ्या मारीत होता. दाज्याला पाहताच त्यानं प्रश्नांकित मुद्रेनं विचारलं, काय र भानगड? चल घरात सांगतो. आबा आलाय नव का? आत बसलाय जाऊन कोणात. भीमा आत घुसला. दरवाजातून आत गेला. दाजा बसला तो चवड्यावरच. गुडघ्याला मिट्टी मारून अंधारात अंग आकसून बसलेल्या आपल्या बाला त्यानं एक वेळ न्याहाळलं आणि अगदी हलक्या आवाजात सांगू लागला, मी मिश्री घासत होतो तवा गा. कवा? हे आत्ताच की. 1 मिनिट बी झाला नसल. मग? भीमानं सरळ विचारलं. हिरीजवळनं 2 पोलीस गेलं. आ? भीमानं आश्चर्य प्रकट केलं. आणि फौजदार बी होता एक संघ. तसा भीमा दुचित झाला. काय करावं आणि काय नको या विचारात तो बुडून गेला. पुन्हा जरा हुकमी आवाजात बोलला, तरी सांगतोया बाबांनो, ह्या भानगडीत पडू नगसा. लई वंगाळ काम असतंय चोरीचं. बरं झालं गेलं गंगेला. आता पुढं काय? कुणी बघितलं नाही का चोरीच्या वक्ताला आम्हाला? पर ह्यासनी पत्त्या कसा लागला? तायापा मध्येच बोलला, आगा आता पोलीस खातं लई बिलंदर झालंय. 7 समुद्राच्या पल्याड गेलेला चोर बी आणतंय हुडकून. अरे हे कसलं? इलायती कुत्रीच आता चोर हुडकून काढत्या ती. भीमानं सांगितलं. बरं ते राहू दे. दाजा म्हणाला, बोलत बसायची ही येळ नवं. आम्हाला काय तो निर्णय सांगून टाक. आता गाड्या बाहेर पडायला काय जमायचं नाही. रात होस्तोर बसलं पाहिजे तुम्हासनी. आणि आता घराबाहेर गेलासा तर फुकट मरशीला. मी म्हणतो घरातच दडून बसा दोघं बी. मी बघतो पुढचं. तायापाचा जीव जरा थाऱ्यावर आला. पोलीस म्हटल्यापासून लटपटत असलेले त्याचे पाय जरा स्थिर झाले. त्याची बोबडी वळली होती. तो आता सरळ बोलत होता. आणि मांगवाड्यालाच येडा घातला तर? ते बघू पुढचं पुढं. तुम्ही आधी दोघं बी दडून बसा बघू. कुणाला बातमी लागायला नको.
दाजानं पुन्हा एक वेळ बाहेर पाहिलं आणि पायांच्या नडगीवर उगीचच खरा खरा खांदळीत तो म्हणाला, आणि तुझं घर झडती घेतलं तर? भीमानं त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. एक जण बसा पोत्याच्या ढिगात आणि एक जण माळ्यावर. त्यांच्या बाला बी गावायचा नाहीसा तुम्ही. तायापाला भीमाच्या बोलण्यानं पुन्हा एक वार धीर आला. त्यांच्या बाला बी गावत नाही असं म्हटल्यावर त्या पोलिसांना तरी नक्कीच सापडत नाही अशी त्याची खात्री झाली. तायापा उठला आणि शिडीवरून चढून चटकन माळ्यावर टाकलेल्या हरभऱ्याच्या भुसात बसला. एका कोपऱ्यात टाकलेल्या पोत्याच्या आडोशाला दाजा दडला आणि भीमाच्या कानात काहीतरी सांगून मोकळा झाला. भीमा मांगाचं घर तसं मोठं होतं. मुंबईला जाऊन त्यानं बक्कळ पैसा मिळवून हे घर बांधलं होतं. मातंगवाड्यात त्याच्या घरासारखं दुसरं घर नव्हतं. तोही 4 माणसांना ओळखून होता. तो मातंगवाड्यातला पुढारी होता. काय र, चहा बी आणू का करून? सश्याची पिल्लं शिकाऱ्याची चाहूल लागताच जशी जाळीत मुटकुळून बसतात तशी दाजाची आणि तायापाची स्थिती झाली होती. तायापा अतिशय घाबरला होता. शंका कुशंकांनी त्याचं मन भरून येत होतं. तो मनातच विठ्ठलाचा जप करीत होता, चुकी कबूल करीत होता आणि एक वेळ माफी मागत होता. पण त्याची भीती काही केल्या कमी होत नव्हती. पोलिसांची पकड दंडावर करकचून बसली आहे असं त्याला उगीचच वाटत होतं. मनगटात लोखंडी कड्या रुतल्याचा त्याला भास होत होता आणि त्याबरोबरच दरोड्यात लंपास केलेल्या दागिन्यांच्या डब्याचा त्याला विसर पडत नव्हता. तो डबा त्याच्या दृष्टीपुढून हालतच नव्हता. घी देखा लेकिन बडगा नाही देखा ही म्हण त्याला चांगली आठवत होती. गेल्या 2 चोऱ्यातही तो असाच अगदी सहज सापडला होता. त्यावेळी तुरुंगाची हवा खाऊन आल्यानं तो चांगला बेदरला होता. पोलिसांच्या हातचा प्रसाद ही कसा असतो हे तो जाणून होता. कमरेत बसलेल्या बुटांच्या ठोकरी तो अद्यापही विसरला नव्हता. उघडी पाठ हिरवी पिवळी होईपर्यंत बडवणाऱ्या पोलिसांचा चेहरा त्याला चांगला आठवत होता. जसजशी एक एक आठवण होईल तसा तायापा गारठत होता. त्याचं भीतीनं काळीज धडधडत होतं. श्वास उगीचच वाढल्यासारखा वाटत होता. त्याला धाप लागत होती. केव्हा एकदा दिवस मावळतो आणि आपण पसार होतोय असं तायापाला झालं होतं. पटकन दिवस मावळावा असं त्याला वाटत होतं. पण तसं काही होत नव्हतं. सारं काही सावकाश आणि सुरळीत चाललं होतं, चालणार होतं. तायापासाठी कशात बदल होणार नव्हता. त्यातच तो झुरून मरणार होता. तुरुंगात गेल्यावर बायका पोरांचे हाल तो उमगून होता. पळून गेलो तर पोलीस त्यांना किती त्रास देतील हेही तो ओळखून होता. तायापा चेहरा सारखा दोन्ही हातांनी झाकून घेत उसासे टाकीत होता. नाही त्या विचित्र कल्पना मनात येताच पश्चातापानं जळत होता. मध्येच विठ्ठलाची आठवण झाली की जप करीत होता, चुकी कबूल करीत होता, एक वेळ माफी मागत होता, फक्त एक वेळ. हरभऱ्याच्या भुशात बसल्यानं अंगाला भुशाचं काळ टोचत होतं, पाठीला टोचत होतं. पाठीची सालं निघाल्यासारखी त्याला वाटत होती. पोलिसानं हंटरनं बडवल्याचा भास त्याला होत होता. डोळ्यासमोर काजवे नाचत होती. दाजाचीही ती स्थिती झाली होती. बऱ्याच वेळानं भीमा आत आल्यावर हलक्या आवाजात तायापानं त्याला वर बोलावलं. शिडीच्या 3च पायऱ्या चढून भीमानं त्याला विचारलं, काय र, चा बी काय आणू का? आता कशाचा चा पितूस? अरे चानं जरा धीर येतो माणसाला. तो चा बी राहू दे, तू अगोदर गावातनं एक चक्कर टाकून ये. हे ऐकताच भीमा चटकन खाली उतरला आणि डोक्यावरील पगडीवर हात ठेवून म्हणाला, मी नाही र बाबा. का र? तायापानं काकुळतीला येऊन विचारलं. मजी मला धरून ठेवू देत की. अरे तुला धरून ठेवायला काय खूळ लागले होय त्यासनी? चावडीकडं जरा लांबनं नदार टाकून ये. पोलीस हाय ती काय गेलं हे बघून ये, म्हणजे आम्ही गाडी हाणतो बघ इथनं. भीमा तिथंच फेऱ्या घालू लागला. कानात बोटं घालून उगीचच विचार करू लागला. एवढ्यात पोत्याच्या आडाला कान देऊन ऐकत बसलेला राजा आजारी पडून उठलेल्या माणसासारखा आवाज काढून म्हणाला, अरे भीमादा, चावडीपासनं हेलपाटा तरी घालून ये. काय निष्ठायचं चिन्ह दिसत नाही यातनं. मग भीमानं जरा पागोटं नीट बसिवलं आणि पायतानं घालून तो बाहेर पडला.
पाठीमागं हात बांधून सहज फेरफटका मारणाऱ्या माणसाचा आवानून चावडीच्या रोखानं सुटला. दिवस डोक्यावर आला. आता फारसं कुणी बाहेर फिरकत नव्हतं. उन्हाच्या खाईत होरपळून निघायला कुणी धजत नव्हतं. माणूस आणि माणूस जिथल्या तिथं सावलीला गपगार बसलं होतं. उन्हाच्या कडक वाफा निघत होत्या. घरात घुसून माणसांची अंग भाजीत होत्या. पत्र्याची घरं तटतटत होती, लोहाराच्या भट्टीतून निघाल्यासारखी. थोड्याच वेळात भीमा आला. धोत्राचा घोळ सावरीत पुन्हा झटक्यानं घरात शिरला आणि दोघांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, खरंच की र गड्यांनो, साहेब आणि पोलीस ठाण देऊन बसले ती चावडीत. पाटलाला बोलावून आणले. काहीतरी चौकशी चाललेली दिसतीया. हे ऐकताच तायापाचं काळीज बंद पडायची वेळ आली. अंगातनं वारं गेल्यागत झालं. उगीचच मोठ्यानं आरडावं असं त्याला वाटू लागलं. भीमा फेऱ्या घालीत डोकं खाजवू लागला आणि मध्येच थांबून तो माळ्यावर पाहत म्हणाला, तायापा, असं करतोस का? काय म्हणतोस? तायापानं उत्सुकतेने विचारलं. ह्या ठिकाणी बसलेलं तुम्हा दोघांनी बी धोक्याचं हाय. मग आता आणि कुठं घालितोस आम्हाला? सरळ आपलं तुरुंगातच ने बघू. राहू दे सगळी रिकामी झगझग. तायापा चिडला. तसं नव्ह तायापा. तर कसं? मी तुझ्या फायद्यासाठी सांगतोया. तुम्ही दोघं बी 2 टोपल्यात चढा. जुंधळ बी गेले ती तळाला आणि फौजदार आला तर त्याच्या बाला बी गावणार नाही सा. यावर तायापा काहीच बोलला नाही, फक्त ऐकत राहिला. त्याचं मन रंजित झालं. त्याला कशाचाच आधार वाटेना. ही कौलं फोडावीत आणि एकदम भरारी मारून आभाळात नाहीसं व्हावं, अशी एक वेडी कल्पना त्याच्या मनात चमकून गेली. डोक्यावरचं मुंडासं काढून भीमानं पुन्हा एकदा डोकं खाजवलं आणि तिथून फेऱ्या मारीत तायापाला म्हणाला, मी असं का म्हणतोया ते कळतंय का? पोलिसांचा येडा पडायचा दिसतोया. कारण पाटलानं तुझ्या घराकडं बोलावणं पाठवलं होतं, सकाळपासनं 2दा. काय? तायापा जवळजवळ ओरडलाच. होय, म्हणूनच म्हणतो. मांगवाड्यावर छापा घालतील असं दिसतंय. हे भीमानं ऐकलं आणि तो सटक्यात उठला. शिडीवरून झरझर खाली उतरला आणि पोरालाही कुणवून त्यानं सारं सांगितलं. भीमानं दाखवलेल्या 2 धान्याच्या लोखंडी टोपल्यात ते दोघंही उतरले आणि भीमानं ती झाकून घेतली आणि हवा जायला जराशी फट ठेवली. स्वयंपाकघरात भीमा आला आणि 2-3 कप चहा करायला सांगितला आणि सोप्यातूनच तायापाच्या मोडक्या तोडक्या घराकडं पाहत बसला. स्वतःशीच पुटपुटला, बायला, कुणावर कवा काय आपत येईल हे सांगता याचं नाही. आतून त्याच्या बायकोने विचारलं, काय भानगड आहे व? तू मुकाट्यानं तुझा कामधंदा बघ. च्या बायली, बायकांच्या तोंडात एक सबूत राहत नाही. हे किती वेळा सांगायचं तुला? अगोदर सांगितलेलं काम कर, मग बाकीच्या चौकशा. दोन्ही टोपल्यांची झाकणं उघडून त्यानं दोघांनाही चहा दिला. चहा घेताना तायापा विवळला. अरे जीव जायाचा वक्कूत आला. आत पार शिजून निघालोय बघ. कापडं चिप्प झाल्यात घामानं. त्यात जोंधळ्यातलं सोंग किड. साऱ्या अंगभर वळवळत्या ती. वाईच कळ काढ बाबा. एकानबार मोर्चा थेट आपल्या घरावर येईल. मग होईल सारा सिसकोट. मी पाठवलं या एका पोराला चावडीकडं. पोलीस गेल्यात काय नाही ते बघायला. आगा पोलीस मांगवाडा शोधल्या बिगार जायचं नाही ती. त्या वक्ताला चोरीच्या ठिकाणी सायकलचा पंप विसरून आलोय मी आणि त्याच्यावर माझं नाव गाव हाय. तायापाचे शेवटचे शब्द ऐकताच भीमा दचकला. संशयी दृष्टीनं बाहेर पाहत तो म्हणाला, हात तिच्या मारी. मग र, आत्ता आयताच सापडलास तू. मग असं दडून बसून तरी काय उपयोग? आ? आर पर एक सांदा हाय. त्यो कोणचा? मी पंप तिथे इसारलो का वाटेला कुठं पडला हे ध्यानात नाही माझ्या. हे ऐकून तशा अवस्थेतही भीमाला हसू आलं. भीमा हसू आवरीत म्हणाला, तुला लेका सुधच नसती कवा. बाहेर कुणाची तरी पावलं वाजली. तसा तायापा मटकन खालीच बसला. भीमानं हळूच टोपण लावलं. भीमाला बाहेर कुणीतरी बोलवायला आलं होतं. भीमानं त्याला काहीतरी सांगितलं आणि वाटेला लावलं.
आणि सोप्यात उगीच एरझाऱ्या घालू लागला. दिवस कल्ला. ऊनही जरा नरम झाली. एक एक घर झोपेतून उठल्यासारखं हालचाल करू लागलं. मांगवाडा नेहमीसारखा धुराच्या कोंडाळ्यानं भरून गेला. बायका मुलांच्या कालव्यानं गजबजून गेला. रानामाळातून माणसं परतू लागली. कामेरीच्या लष्करावरून पाण्याच्या कावडी गावाकडे येऊ लागल्या. रस्त्यावरील धूळ उडू लागली. पाटलानं मारलेली हाक ऐकून टोपल्यातलं दोन्हीही गडी लट्ट दिशी हलले आणि श्वास रोखून ऐकू लागले. माळीत बसलेल्या भीमाचं काळीज त्या हाकेनं एवढं एवढं झालं. तोंडातला तंबाखू त्यानं त्या भीतीपोटी गटकन गिळला आणि मग सगळं घर त्याच्या भोवती फिरू लागलं. धोत्राचा सोगा सावरीत तो स्वयंपाकघराकडे वळला. त्याची ती धावपळ बघून बायकोनं त्याला उगीचच नाक मुरडलं आणि त्याच्या दंडाला धरून खालच्या आवाजात त्याच्यावर ठिसकली. काय व काय झालं एवढं? पाटील बाहेर हाका मारते ती नव्ह का? मग भीमाला तर मोठा पेचच पडला. आपण इकडं तिकडं का पळतोय हे त्याला उमजेनासं झालं. कोरड्या ओटावरून जीभ फिरवून तो गरकन आत वळला. तोच पाटलांची पुन्हा हाक ऐकू आली आणि मग त्याचं होतं नव्हतं ते सारं अवसान गळालं. माळ्यावर चढून जायच्या शिडीला धरून तो लटपटू लागला. प्रसंग ओळखून भीमाची बायको पुढं झाली. दाराच्या आड उभं राहून तिनं हलक्या आवाजात विचारलं, का व पाटील? भीमा हाय का? हायती की. बलीव जरा त्याला बाहेर. पाटलांचं हे शेवटचं वाक्य ऐकलं तशी भीमाची दातकिळी बसायची वेळ आली. पण आता इलाज नव्हता. तो तसाच भेलकंडत बाहेर आला. चौकटीला हात लावून त्यानं विचारलं, का व पाटील? का काय करतोयास? जरा बाहेर ये की. भीमा जोत्यावर आला. तोंडातल्या पानाची पिचकारी टाकून पाटलांनी मिशीवर हात फिरवला. तशी भीमाची अधिकच घाबरगुंडी उडाली. मर्दा, तुझं काय लक्षण बरोबर दिसत नाही. पाटील डोळे वटारून बोलले. तसा टोपल्या दडलेल्यांचा जीव एवढा एवढा होऊ लागला. भीमाचंही तोंड चिमणी एवढं झालं. नसती बिलामत आपल्यावर येणार हे त्यानं ताडलं. पण आता कशाचाच उपयोग नव्हता. काय पाटील, कंच्या गोष्टीची चूक झाली म्हणायची? काकुळतीला येऊन भीमानं विचारलं. मग पाटील उगीचच आवाज चढवीत म्हणाले, लेकानू, तुम्ही लई शेपारलाय हल्ली. सरळ सरळ हे समजायचं नाही तुम्हाला. पाटलांच्या बोलण्याचा रोग भीमाच्या लक्षात आला. पण उगीचच त्याच्या छातीचा भाता जोरानं हलू लागला. पायातलं अवसान गळालं. आता पोलीस, तुरुंग, कोर्ट, दरबार सारं त्याच्या डोळ्यासमोर आलं. नाही नाही ते दिसू लागलं. इंगळी डसल्याच्या वेदनेनं तो म्हणाला, आव पाटील, आमची चूक तरी सांगा. भीमाच्या आवाजातला फरक पाटलांना जाणवला. मग तानू न धरता पाटील म्हणाले, आर मोठला नाडा पाहिजे म्हणून महिना झालं सांगतोया. मग काय तो ऊस वाळून गेल्यावर देतोस? होय होय, शुक्कीरवारच्याला न्या कासरा. चावडीतलं काम आटपून तसेच मळ्याकडे पाटील निघाले होते. ते तसेच पुढे चालत राहिले. तेव्हा भीमानं मनाचा हिया करून विचारलं, पाटील, आज पोलीस कशाला आलतं व? पाटील मागे वळले. भीमाला अपराध्यासारखं वाटलं. पाटलांनी खोकत खोकत विचारलं, पोलीस? आणि ते कवा? त्यांच्या कपाळावर आट्या चढल्या. भीमानं पुन्हा धीर धरून विचारलं, मला फसविता होय? यावर पाटील खदाखदा हसत म्हणाले, आर लेका, खोळा काय शाना तू? का काय झालं? नव, खोळा काय शाना ते अगोदर सांग. आव पर काय झालं ते सांगा की. आर तू मुंबईत राहून आलास नव का? भीमा गप्प झाला. त्याला काही बोलता येईना. आर खोळ्या, ते पोलीस नव्हतं, ते तंबाखूचं साहेब होतं. हे ऐकताच भीमाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. पाटील पुढे म्हणाले, तुझं बी खरंच हाय. त्यांचा डेरेस मातूर पोलिसांच्या गत खाकी होता यावर पाटील पुन्हा हसले. चालू लागले आणि मध्येच उभा राहून म्हणाले, आणि तायापा कुठं गेला र? त्या साहेबाबरोबर फिरायला एक माणूस पाहिजे होता, वजनाचा काटा घेऊन. त्यासाठी मी त्याला बोलावणं पाठवलं होतं. असे म्हणून पाटील निघून गेले. भीमा मटकन खालीच बसला. टोपल्यातून उड्या मारून बाहेर आलेल्या
त्या दोघांच्याकडं बघतच राहिला. धन्यवाद.